नमस्कार एंड वेलकम। 241वें वेनेसडे चार्ट में आप सभी का मैं दिल से स्वागत करता हूं। सभी डिस्ट्रीब्यूटर्स और हमारे साथ पिछले महीने में जुड़े हुए न्यू डिस्ट्रीब्यूटर और गेस्ट, आप सभी को मैं एक्नॉलेज और अप्रिशिएट करता हूं आज यहां पर आने के लिए। आज का हमारा सेकंड वेनेसडे चार्ट होता है जो ओपन होता है सारे डिस्ट्रीब्यूटर्स के लिए और गेस्ट के लिए जिनको हमने डेमोन्स्ट्रेशन दिए हैं या कुछ बिजनेस डिस्कशन किया है, उनको हम यहाँ पे आज इनवाइट करते हैं। तो आज का वेनसडे चार्ट बहुत इंटरेस्टिंग होता है, बहुत सारी स्टोरीज हम सुनते हैं, हम एक्नॉलेज और अप्रिशिएट करते हैं हमारे साथ जुड़े हुए नए डिस्ट्रीब्यूटर्स को। तो शुरुआत करते हैं मिशन से। लोकेश वाडेकर सर को मैं इनवाइट कर रहा हूँ मिशन दोहराने के लिए। वेलकम लोकेश सर, स्वागत है आपका। थैंक यू। मेरी आवाज क्लियर है सर? यस सर, वेलकम। नमस्कार। नमस्कार। टीम माय पॉसिबिलिटीज में मैं लोकेश वाडेकर आपका दिल से स्वागत करता हूं। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में यह एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है संभावनाओं के द्वारा लोगों को उनके जीवन में ताउम्र आनंदित और उत्साहित बने रहने के लिए मदद करें, ताकि वह भी उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावनाओं में जीने लगे। अगर आप भी इस तरह का जीवन जीना चाहते हैं तो मैं लोकेश वाडेकर, एक पॉसिबिलिटी इन्वेंटर, आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करता हूं। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। थैंक यू लोकेश सर, थैंक यू वेरी मच। मिशन दोहराने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। तो आपको पता ही है कि हर महीने हमारे साथ बहुत सारे नए डिस्ट्रीब्यूटर जुड़ते हैं, और वो नए डिस्ट्रीब्यूटर किस हालात में जुड़े हैं टीएमपी के साथ, एनर्जी के साथ, उन्होंने क्या सोच के, क्या समझ के, क्या देख के निर्णय लिया है अपने लिए और अपने जीवन के लिए। तो उन सभी लोगों को हम अप्रिशिएट करना चाहते हैं कि उन्होंने अपने जीवन के लिए बहुत बड़ा निर्णय लिया है। एक हेल्दी वेल्दी लाइफस्टाइल जीने के लिए और पीस ऑफ माइंड मिलने के लिए उन्होंने टीएमपी और एनर्जी को चुना है। तो मैं सभी न्यू डिस्ट्रीब्यूटर को यहाँ पे एक्नॉलेज करता हूँ, अप्रिशिएट करता हूँ और उनका स्वागत करता हूँ टीम माई पॉसिबिलिटी के प्लेटफॉर्म पर और एनर्जी के प्लेटफॉर्म पर। ये एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म है जो हमको सिर्फ हेल्थ नहीं देगा, सिर्फ वेल्थ नहीं देगा, तो एक होलिस्टिक डेवलपमेंट करने के लिए टीएमपी हम सबके साथ काम करती है। हमारे जो भी टॉप लीडर्स है, जो भी एक्टिव डिस्ट्रीब्यूटर्स है, वो सारे लोग मिशन विजन और कोर वैल्यू के लिए जीते हैं और उसके लिए उनका कमिटमेंट है। और गेस्ट जो यहाँ पे मौजूद होंगे उनको मैं बताना चाहता हूँ कि आप आखिरी तक रुकिए। 1.5 घंटे का ये मीटिंग होता है, 8 से 9:30 बजे तक। और आप सुनिए उन लोगों की स्टोरीज कि उन्होंने कैसे हालात में डिसीजन लिए और क्यों लिए और क्या उन्होंने देखा कि वो इतना इन्वेस्टमेंट कर पाए अपने फ्यूचर के लिए, अपने हेल्थ के लिए। तो आप सभी का मैं धन्यवाद करता हूँ और आप सभी को आने वाले भविष्य के लिए शुभकामनाएं देता हूँ। आपको जो यहाँ पे नए डिस्ट्रीब्यूटर होंगे उनको डिजिटल हैंड रेज करना है। रिएक्शन का एक बटन होता है आपके स्क्रीन पे नीचे, आप देखोगे तो उस पर क्लिक करोगे तो रेज हैंड करके एक ऑप्शन आता है, उस पर आप क्लिक करोगे तो इस तरह से एक हैंड दिखेगा मुझे, आपका डिजिटल हैंड, और मैं आपको अनम्यूट करूंगा, इनवाइट करूंगा आपको बात करने के लिए, शेयर करने के लिए। शीतलेश दीक्षित सर को मैं अनम्यूट कर रहा हूँ। हॅलो. यस यस सर, वेलकम शीतलेश। नमस्कार सर, सगळ्यांना माझा नमस्कार. नमस्कार, वेलकम। मी शीतलेश दीक्षित अमरावतीवरून बोलतोय. बोला बोला। आणि मी ऑक्टोबर 15ला मशीन माझ्या घरी लावली होती. व्हेरी गुड. आणि आता अमर हरणे सर, भूषण सर, वैशाली मॅडमच्या म्हणजे मार्गदर्शनातून चांगली ग्रोथ पण होत आहे आणि लोकांकडून खूप ब्लेसिंग्स मिळत आहे मला. व्हेरी गुड सर. माझी बहीण आहे, मोठ्याची मुलगी. तिने पण माझी मशीन लागले लगेच तिने पण मशीन घेतली. जी म्हणजे परिस्थिती नव्हती तशी लावायची. पण तिने आणि तिच्या मुलांनी जसंच अमर अरण्य सरांचा डेमो बघितला आणि लगेच मला म्हणे की बाबा नाही, आपल्याला ही मशीन घ्यायची आहे. व्हेरी गुड. आणि तिने मशीन घेतल्यावर म्हणजे ते एवढे चांगले रिझल्ट झाले. पूर्ण जे तिच्या गालावरचे डाग, मुलीचे पिंपल्स, आमचे जिजाजीचे पाय, शेतकरीचे पाय कसे असतात तुम्ही समजू शकता.
तर तिचे पाय एकदम म्हणजे जे जे ते स्वतः मला म्हणे की बघ म्हणे माझे पाय किती गोरे व्हायला लागले आहे म्हणे. माझ्या घरची तर पूर्ण बिमारी गेलीच गेली. पण माझ्या ताईची आणि माझ्या मित्रांच्याकडे पण खूप म्हणजे खूप खूप असे चांगले रिझल्ट मला मिळत, जेणेकरून म्हणजे एक खूपच सॅटिस्फॅक्शन मिळत आहे. व्हेरी आणि गुड. जिथे सॅटिस्फॅक्शन मिळते आणि तिथे आणखी इन्स्पिरेशन पण मिळते सॅटिस्फॅक्शन येस, बरोबर बरोबर. येस, येस. आणखी या कामात असं वाटतं की आणखी आपण आपलं काय देऊ शकतो. बरोबर. म्हणजे आम्ही आणि हरणे सर रात्री 1-1:30 म्हणजे इथून तर अमेरिकेपर्यंत आम्ही आता म्हणजे अप्रोच हे केलेलं आहे. व्हेरी आणि गुड. सगळ्यांचे असे पॉझिटिव्ह रिझल्ट येत आहे आणि हळूहळू ते सगळे एक्झिक्यूट पण होतात. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. माझी मैत्रीण पण आहे, तिने म्हटलं मला मशीन घ्यायची आहे, असं डायरेक्ट मी म्हणणं की बहुत मला मशीन घ्यायची आहे. पण बहुत मी तिला म्हटलं की नाही पहिले तू डेमो घे. तर मग रणेश सरांनी रात्री 11:30ला डेमो शेड्यूल केला. आणि तिने डेमो केल्यावर लगेच आरटीजीएस केलं. क्या म्हणजे बात. एवढं. आज पण माझ्या एका मित्राकडे आशिष सातोकर आहे, त्यांच्याकडे पण लागलेलं आहे. व्हेरी गुड. म्हणजे मागच्या 1 महिन्यात आपण 4-5 लोकांकडे मशीन लावलेली आहे. बहुत पॉवरफुल आणि शिकलेश सर. सगळ्यांचं खूप 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 चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. ग्रेट, ग्रेट. आणि आणि या सगळ्या कामात मला हरणे फॅमिली, साबळे सर यांचं खूप खूप सहकार्य आहे. बरोबर. तो माझं सगळ्यांना मी खूप थँकफुल आहे. सो थँक्यू सो मच. ग्रेट, आपण ग्रेट. आणखी लोकांच्या लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकतो यस, यस. इंटेन्शनली. बहुत थँक्यू पॉवरफुल, सो मच. बहुत पॉवरफुल. थँक यू शितलेश सर. तुमचं अभिनंदन की तुम्ही एका महिन्यात एवढ्या लोकांकडे डिव्हाइस इन्स्टॉल केलेत आणि तुमचे स्वतःचे व्हायब्रेशन एवढे स्ट्रॉंग आहेत केंगनला घेऊन, आणि त्यामुळे तुम्हाला असे परिणाम मिळत आहेत. थँक्यू आणि शुभेच्छा तुम्हाला खूप साऱ्या. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. थँक्यू. शिवाजी गायकवाड सरांना अनम्यूट करत आहे. वेलकम सर. अ, सर आपल्या मशीनचे प्रतिभा खासने सर मॅडम आहेत, त्यांना काही रिझल्ट आले सर, ते शेअरिंग करायचे आहे. ओके, तर ओके, त्या ओके. बोलतील सर. हा. द्या, द्या, द्या. हॅलो, मी नमस्कार. प्रतिभा खाचणे. नमस्कार. नमस्कार, मी बोल. प्रतिभा खाचणे. आम्ही 4-5 महिने झाले पाणी घेतोय गायकवाड सरांकडनं. आणि आता 1 महिना झाले मशीन बसवली आहे. व्हेरी गुड. आणि मला बोला, बोला. हार्मोन बॅलन्सचा प्रॉब्लेम होता. कुठला प्रॉब्लेम तर आहे? हायपर ऍसिडिटी. तर आधी काय, दोन्हीमध्ये आधी काय मला बोलले? आधी काय बोलले? ऍसिडिटी आणि हार्मोन अनबॅलन्स. ओके, हार्मोन बॅलन्स. हा, तर दोन्हीमध्ये मला 40 ते 50% फरक जाणवलेला आहे. व्हेरी गुड. छान. हं. बहुत बढ़िया. आणि आमचे कस्टमर आहेत 1-2 जण, त्यांनाही बराच फरक जाणवून राहिलाय. व्हेरी गुड, व्हेरी हा. गुड. हो. थँक्यू प्रतिभा मॅडम. थँक्यू शेअरिंगसाठी. हा सर. हॅलो सर. बोला, बोला सर. मी मी प्रल्हाद खासने बोलतो, यांचा मिस्टर. बोला, 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 बोला. आमचे असे अनुभव आले की आमच्याकडून जे पाणी नेतात ना लोक, त्यांचे सुद्धा रिझल्ट डॉक्टर प्रूफ आलेले आहे. बरोबर, बरोबर. हो, म्हणजे किडनीचे रिझल्ट डॉक्टर प्रूफ त्यांनी रिपोर्ट काढले हम्म, आणि ते सक्सेस झाले. बरोबर, बरोबर. खूप छान. माझा प्रोस्टेटचा प्रॉब्लेम मिटला सर. क्या बात है. खूप छान. हो हो. 4 महिने झाले आम्हाला दोघांना पाणी पिऊन. हम्म, 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 आणि त्याच्यात माझं डायबिटीज आहे आता. हम्म. डायबिटीज पण कमी झाले, बरोबर. रिपोर्ट आले कमीचे. व्हेरी गुड. 170 वर आहे. ग्रेट सर सर. दिनेश कुमार सर आलेले आहेत. हा. सर नमस्कार सर. नमस्कार दिनेश भाऊ. नमस्कार. बोला. ऍक्च्युली मी ऑपरेशन सिंदूर नंतर एकदम फॉरवर्ड मध्ये गेल्यामुळे माझा कॉन्टॅक्ट कमी होऊ शकला, म्हणजे कॉन्टॅक्ट मध्येच नव्हतो मी. बर, बर. वीक मधून एक वेळा कॉल करायचा 10 दिवसातून घरी. हम्म. बस आता आलो आणि आता शिवजयंती आणि आम्ही आलो सरांकडे, खासने सरांकडे. बर. आणि सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद की आपल्या गायडन्सनुसार आम्ही सरांना सांगितलं माहिती आणि सरांनी ते एक्सेप्ट केली आणि चांगले रिझल्ट आले सरांना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि छान. सर माझा आता 31 डिसेंबरला रिटायरमेंट आहे या महिन्यात. क्या बात है. हो, बढिया. मग जानेवारी पासून मग आता. पूर्ण वेळ केंगन. येस सर. हो, फुल टाइम कॅंगन सर. बढिया, बढिया. थँक्यू हा, दिनेश भाऊ. आपल्या गायडन्सनुसार आपल्या फोकस मध्ये सर्व आम्हाला काम करायचं आता फुल टाइम. खूप छान.
सर्वांचं अभिनंदन ओके आणि ओके शुभेच्छा सर्वांना. थँक्यू व्हेरी मच. खूप छान. थँक्यू सर. नवीन 2026 ला आता दिनेश भाऊ केंगनसाठी पूर्ण वेळ देणार आहेत. कृष्णा पांडे यांना मी अनम्यूट केलेलं आहे. वेलकम. अनम्यूट करा. येस, हेलो बोला मॅडम. वेलकम. नमस्कार। नमस्कार नमस्कार. मैं शीतल दीक्षित की बहन। मैंने पहले उसके यहाँ से पानी पिया था, हम्म. मुझे काफी अच्छा रिजल्ट आया। एक्चुअल मेरी फाइनेंशियल कंडीशन नहीं थी लेने की, हम्म. लेकिन मैंने फिर भी वो लिया। मेरे मिस्टर के पैर खेत में काम कर करके बहुत काले थे, हम्म. तो डॉक्टर को दिखाया तो उन्होंने बोले अब ये पैर नहीं ठीक होने वाले, ये चमड़ी ही काली हो गई है। लेकिन अभी जब से हम लोग मेरे भाई के यहाँ से मैं पानी लाकर पीती थी, तब से तो थोड़ा था, लेकिन तब हमारे ध्यान में नहीं आया। लेकिन जब से भी मेरे यहाँ मशीन लगी थी, पहले डेमो की लगी थी, एक 8-10 दिन डेमो की रही, फिर उसके बाद हमारी अभी अपनी मशीन आ गई। तो अपनी वेरी, मशीन आने के बाद में तो हमको 5-6 दिन में ही वो पैर में इफेक्ट आने लगा। बहुत बढ़िया बहुत बढ़िया. मेरी लड़की को पीरियड्स के बहुत प्रॉब्लम थे, वो प्रॉब्लम्स बहुत 25% कम हो गए हैं। बहुत अच्छा. काफी रिलीफ है। मेरे चेहरे पे पूरे ब्लैक सर्कल्स थे, वो पूरे क्लीन होते चले जा रहे हैं। बहुत हम सही. लोग बहुत खुश है मशीन लेकर। ग्रेट ग्रेट. थैंक धन्यवाद यू सर। थैंक यू. ऑल द बेस्ट. शुभकामना. वेलकम सर। थँक यू व्हेरी मच. रुपाली मॅडमला इन्व्हाइट करते. वेलकम मॅडम. स्वागत आहे तुमचं. नमस्ते सर। नमस्ते नमस्ते. सर सबसे पहले तो मैं अपने आप को बहुत लकी समझती हूँ कि मैं आप सब लोगों के साथ जुड़ सकी कैंगिंग वाटर के माध्यम से। और वैशाली ताई, आशीष भैया ने मेरे लिए, यानी उनके माध्यम से मुझे ये कैंगिंग के बारे में पता चला सर। और जब मैंने इसके डेमो देखे, मैंने ये पानी पिया, तो मुझे इतने अच्छे रिजल्ट आए सर। और अभी 45 46 मेरी एज है सर, और मुझे इतनी सारी बीमारियों ने घेर लिया है कि आज मेरे यहाँ ये मशीन आई 5 तारीख को, तो मुझे ऐसा लगा कि वाह, कुछ ही दिनों में मेरी पूरी बीमारियां दूर हो जाएंगी सर। बर और मैं अपने आपको यानी पता बता नहीं सकती सर कि आपको मैं इतनी खुश हूँ कि इन लोगों के वजह से आज मैं आप लोगों के साथ जुड़ी हूँ। और ऐसे ही मैं आप लोगों के साथ जुड़ी रहना चाहती हूँ और आप लोगों के साथ काम करना चाहती हूँ सर। बहुत सही. तो आज बहुत मेरे यहाँ मशीन आ गई है सर, अभी कुछ ही दिनों में लग जाएंगी, और मैं अपना एक्सपीरियंस आपको जरूर शेयर करूंगी। बहुत बढ़िया रूपाली मैडम. बहुत बढ़िया. आपका मैं अभिनंदन करता हूँ और आपको शुभकामनाएं देता हूँ. हर महीने के दूसरे बुधवार को ये मीटिंग होती है. जनवरी के दूसरे बुधवार को जरूर आप शेयर करिए 1 महीने में आप पानी पीने के बाद आपको क्या अनुभव आते हैं. तो थैंक यू वेरी मच शेयरिंग करने के लिए. थैंक यू. वृषाली मैडम को मैं अनम्यूट कर रहा हूँ. वेलकम मैडम. स्वागत है आपका. या थँक यू. या हाय एव्हरीवन. हॅलो, नमस्ते. नमस्ते. वृषाली मेहरे. ॲक्च्युली बॉर्न अँड ब्रॉट अप अमरावती, पण मी पुण्याला असते लास्ट 20 इयर्स पासनं. ओके. आणि शीतलेश दीक्षित ज्यांनी पहिले जो बोलला तो ॲक्च्युली माझा बालमित्र, क्या बात. आणि त्याच्या थ्रूच मी याच्यामध्ये जॉईन झालेली. बहुत ॲक्च्युली तो आणि त्याची वाईफ त्यांचे रिझल्ट म्हणजे अप्रतिम होते. ते सारखे सांगायचे आणि मी पुण्याला असून सुद्धा मी पाणी अमरावतीवरून मागवायची. क्या बात. म्हणजे माझे जिजाजी नेहमी जातात अमरावतीला, दर महिन्याला त्यांचं व्हिजिट असायचं, तर ते बॉटल भरून आणायचीच. म्हणजे मी ह्या दोघांना खूप मागे लागत होते, की मला ॲटलीस्ट पाणी पाठवा तुम्ही, मी बघते पुढे कसं आहे. बरोबर. आणि लिटरली तेव्हापासूनच त्याचा फरक होता व्हेरी आणि गुड. मी मशीन बसवून घेतली माझ्याकडे. बहुत बढ़िया. तसं ॲज सच मला काही प्रॉब्लेम नव्हता. पण एवढंच होतं, की म्हणजे मी वर्किंग पण आहे आणि आय एम स्टडिंग ऑल्सो. तर रात्री अभ्यास वगैरे केला तर दुसऱ्या दिवशी पिंपल येणं किंवा मग थोडंसं हे राहायचं, डलनेस असायचं. पण आता ते बिलकुल जाणवत नाही. वरून स्किन पण ग्लो करायला लागली, हेअर्स चांगले झालेत व्हेरी गुड. आणि लिटरली मुलांना पण डेली स्कूलला पण पाणी नेतात ते, त्यांना पण एनर्जेटिक वाटतं. आणि मेन म्हणजे माझ्या मेड्स ज्या आहेत त्या पण बॉटल भरून भरून घेऊन जातात मुलांसाठी. आणि त्यांचं कसं मुलांना हार्मोनल चेंजेस होतात ना या एजमध्ये, मुलांचं जसं प्युबर्टी हे ते जे चालतं. तर माझ्या मेडला माझ्यापेक्षा तिला जास्त अनुभव आला. म्हणजे तिच्या मुलाच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स गेले ॲटलीस्ट या 15 दिवसामध्ये. बरोबर. तर शी इज व्हेरी हॅपी. मी ग्रेट. पण आणि माझा एक अनुभव आहे जो मी
विथ प्रूफ नेक्स्ट मीटिंगला दाखवेल. बहुत म्हणजे बढ़िया. ऍटलीस्ट मला माझ्या समाधानासाठी ते टेस्ट करून घेणार आणि मग मी दाखवेल. बिलकुल. म्हणजे बघा, आज केंगन वॉटरची मशीन लावल्यामुळे मेडला सुद्धा आपण याचा फायदा करून देऊ शकतो, की ज्यांनी आयुष्यात कधी विचार केला नसता केंगन पाण्याचा, मशीनचा वगैरे. हम्म. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आपण करू शकतो स्वतःसोबत इतरांसाठी पण. खूप खूप आवर्जून पाणी नेतात त्या डेली खूप बॉटल्स घेऊन येतात सकाळी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आम्ही पण तेच थँक्यू. करतो. मेडला घरी आले की 2 ग्लास तरी पाणी पाजतोच. केंगन वॉटर. कोणी आमच्या घरी येऊ. खूप छान. थँक्यू मॅडम आणि शुभेच्छा तुम्हाला. रोहन देशमुख, वेलकम. बोला. तर सर्वप्रथम मी दीपक काका आणि माझे आई बाबा त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्यामुळं त्या सर्वांच्यामुळं ते 3A होऊ शकले आणि आता मी सुद्धा एक डिस्ट्रीब्युटर म्हणून आता पुढे काम करायची इच्छा आहे. तर क्या बात. हरणे सर, दीपक काका आणि आई वडील यांच्या सहाय्याने मी चांगल्या प्रकारे भविष्यात हेल्थ प्लस वेल्थ असं ध्येय ठेवून TMPच्या कार्यात एक योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. बहुत आणि बढ़िया. माझ्या घरी जे रिझल्ट आले कदाचित ते लाखो रुपये खर्च करून ते मी मिळवू शकलो नसतो आणि कदाचित एक माझा भाऊ आणि माझी आई भविष्यात मशीन जर बसली नसती तर एक चांगल्या प्रकारचं निरोगी आयुष्य जगू शकले नसते. तर हेल्थ आणि वेल्थ या दोघांचं एक संमिश्र ध्येय म्हणजेच TMP असं मी सर्वांचे धन्यवाद मानतो. थँक्यू सर. खूप छान, खूप छान रोहन. बहुत बढ़िया. थँक्यू व्हेरी मच आणि शुभेच्छा. खूप छान. वैशाली मॅडमला अनम्यूट करत आहे. वैशाली मॅडम, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद म्हणायचंय सर सर्वांचं. तुमचं TMPचं, कारण मशीनमुळे TMP भेटलीये ते सगळ्यात मोठं सुख भेटलंय. आणि मागेही मी शेअरिंग केलं होतं सर मम्मी बद्दल माझ्या. तिचं जे क्रिएटिन होतं 2.7 कंटिन्यू राहायचं. 3 महिन्यात ते कमी झालं आणि आता 8 दिवसापूर्वी तिचे रिपोर्ट आले सर. सगळे रिपोर्ट नॉर्मल, म्हणजे सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड सगळे रिपोर्ट. नाही तर मग डॉक्टर म्हणायचे की मावशी रिपोर्ट खराब आहे. हे ऐकून ऐकून आम्ही खूप डिस्टर्ब व्हायचो. पण बघा तिचं क्रिएटिन आता 1.3 येऊन गेलाय. क्या बात है. हो. युरिक ऍसिड 6.4. तिची रॅन्डम शुगर 110. खरंच सर, म्हणजे हे रिपोर्ट जेव्हा मम्मा येते ना हॉस्पिटलमधून आणि असे आता रिपोर्ट खूप छान आहे तिचे, तर खरंच असं वाटतं की बरंच झालं मम्मासाठी ते मशीन घेतलं आणि रिपोर्ट खूप पॉझिटिव्ह आले तिचे. खूप पप्पांना ऐकून छान वाटतं, आम्हाला ऐकून बरं वाटतं की फरक पडलाय मम्माला त्याच्यामुळे. कारण क्रिएटिन वाढतच होतं 2.57 त्याच्यावर आणि आता 1.3 ला 6 महिन्यामध्येच. खूप मोठा फरक आहे. तर खूप आनंदाची गोष्ट आहे सर आमच्यासाठी की तिचे रिपोर्ट नॉर्मल आहे. मुलं इतके ऍक्टिव्ह होऊन गेले, स्कूलला नेतात पाणी. मुलांच्या कंप्लेंटच बंद होऊन गेल्या, हे दुखता ते दुखता. जेवायला लागलीत. आणि सर मलाही थायरॉइड होता, तर 5 महिन्यामध्ये माझी थायरॉइडची गोळी बंद झाली सर. क्या बात है. हो. 50ची गोळी घेत होते मी, तर पूर्णपणे बंदच झाली. ना कमी ना जास्त. माझी Very स्वतःची थायरॉइडची गोळी बंद झाली. त्यामुळे खरंच सर TMP आणि तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू वैशाली मॅडम. थँक्यू व्हेरी मच. तर बघा, शेअरिंगनं किती ट्रान्सफॉर्मेशन मिळते आपल्याला, जेवढे गेस्ट या ठिकाणी असतील उपस्थित. आणि डिस्ट्रीब्युटरचा सुद्धा आत्मविश्वास वाढतो की क्रिएटिनाईन सारखा विषय आपण क्लेम कधीच करत नाही. कंपनी पण नाही अलाउ करत, आपण पण नाही करत. आपण वेलनेस इंडस्ट्रीमध्ये आहोत. पण ॲक्च्युअली रिझल्ट आहेत जे प्रॅक्टिकली मॅडमनी रिपोर्ट समोर ठेवून आईबद्दल बोलत होत्या. तर हे मिरॅकल आहे. खरोखर हे पाणी काही औषध नाही, पण खरंच जादू आहे असं आपण म्हणू शकतो, जे रिझल्ट आपल्याला मिळत आहेत. आणि या 7 डिसेंबरला मला खूप आनंद वाटतो की मला 8 वर्ष कंप्लीट झाले आहेत. 7 डिसेंबर 2017ला मी RTGS केलं होतं. माझ्या आयुष्यात 8 वर्षापासून केंगन वॉटर आहे आणि आमच्या सर्व फॅमिलीच्या जीवनात आहे. तर हे खूप गौरवाची गोष्ट वाटते. थँक्यू वैशाली मॅडम. ममता मॅडम
यांना अनम्यूट करत आहे, शरद सर आणि ममता मॅडम. अभिनंदन सर्वप्रथम तुमचं 3A झाल्याबद्दल. तुम्ही ऑफर कंप्लीट केलेली आहे, त्यासाठी धन्यवाद. खूप खूप अभिनंदन. एक एक सेल काढायला काय लागते आम्हाला चांगला अनुभव आहे, पण तुमचे रिझल्ट तुम्हाला चूप बसू देत नाही आहेत. ज्या पद्धतीनं तुमचं मी बघत आहे सगळे रिझल्ट, आणि लोक पण बघत आहेत प्रॅक्टिकली, तर तो जो आत्मविश्वास आहे त्याला कोणीच हिरावून घेऊ शकत नाही आपल्यापासून. तर थँक्यू आणि अभिनंदन तुमचं परत एकदा. बोला तर ममता. सर, मला असं शेअरिंग करायचं होतं सर. माझे हे तीनही आरटी जे झाले हे सहजासहजी नाही झाले सर. मी त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली सर. आणि बरोबर. मला ज्यावेळेस ऑक्टोबर मध्ये दिवाळी होती सर, तेव्हा मी एवढी मेहनत घेतली की मी रात्रीचे 10 म्हटलं तर 10ला जायची, 11 म्हटलं तर 11ला जायची, आणि सकाळी 6ला म्हटलं तर 6लाही गेली सर. म्हणजे मी मला तुमचं एकच वाक्य सर लक्षात होतं की तुम्हाला घराची साफसफाई पाहिजे की दिवाळीची लक्ष्मी पाहिजे, हे तुम्ही म्हटलं होतं सर. आणि ते माझ्या माइंड मध्ये फिट झालं होतं सर. आणि मला असं वाटत होतं की मी हे 3 अचिव्हमेंट्स पार झालं पाहिजे माझं. पण हा तेव्हा ती हे नाही झाली. आणि नंतर पहा सर, मला युनिव्हर्सने असा एक चान्स दिला की तो पूर्ण करायचा. माझ्यासाठी एक अजून मला चान्स दिला. मी म्हटलं हा चान्स ममता आपल्या हातून गेला पाहिजे नाही. तर मी ते अचिव्हमेंट साठी एवढी मेहनत घेतली सर, अतोनात मेहनत घेतली. आणि मी स्वतः म्हणजे मला मी एक खरं सांगते सर, जेव्हा मी जेवण करायची तेव्हा माझं जेवणात पण लक्ष लागत नव्हतं सर. मला ते माझ्या माइंड मध्ये पूर्ण घुसलं होतं. आणि याच्यानंतरही सर मी म्हणजे जेव्हा मला आणि आमचे दीपक सर आणि आमच्या भूमिका मॅडम, वैशाली मॅडम आणि अमर सर यांचे सुद्धा मला वारंवार सहकार्य मिळालं सर, मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे मी म्हणजे तिथपर्यंत पोहोचू शकली. त्यांचे जर मला मार्गदर्शन नसलं तर मी एकटी काहीच करू शकली नसती. आणि तसंच माझ्या रोहननी सांगितलं की जर म्हणे माझ्या आईसाठी लाखो रुपये जर खर्च केले असते तर माझ्या आईला हा रिझल्ट आला नसता. आणि सर जसं आपलं आशिष सरांनी सांगितलं की ही माझी दुसरी आई आहे, तसंच मी त्या मशीनला माझी दुसरी आई समजते. कारण की जेवढा आपल्या स्वतःच्या आईचा आत्मा आपल्या एका लेकरासाठी दुखतो, तसाच त्या मशीनचा पण हे माझ्यासाठी काहीतरी हे आहे, म्हणून मला एवढा चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि मी खूप भाग्यवान समजते सर स्वतःला की मी या टीम मध्ये आहे आणि मी कॅंगन वॉटर पित आहे. तसंच सर आता पण आमच्याकडे गेस्ट बसले आहे सर. गेस्ट बसलेच आहे सर, म्हणजे पाण्यासाठी आलेलेच आहे. खूप छान. तर मला एवढा आनंद होतो. मी अशी म्हणजे वेळ पाहत नाही की आता 9 वाजले नंतर ये जा, आता मला असं करायचंय, आता मला माझा स्वयंपाक व्हायचा आहे. नाही, मी ते काम बाजूला ठेवते सर, आणि पहिले मी माझ्या गेस्टला पाणी कसं मिळेल याचं हे करते. व्हेरी तर गुड. मग मी खूप मेहनत घेतली सर. ते सहजासहजी नाही झालं छान, सर. खूप छान आहे. खरंच ममता मॅडम, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि TMP मध्ये तुमचा रिझल्ट जो आहे हा प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे, निश्चितच. आणि तुमची आणि सर त्याच्यामध्ये खूप जेव्हा सारी मी मेहनत. दिवाळीची साफसफाई केली ना सर, तेव्हा मी 1-1, 2-2 वाजता झोपली. कारण की मी दिवसभर गेस्टच्या घरी पोचायची आणि रात्रीची साफसफाई करायची. आणि मला माझे किरायेदार म्हणायचे, काकू झोपा ना, आता 2 वाजले. मी म्हटलं नाही, मला झोपायचं नाही. मला झोपायचंच नाही. अचिव्हमेंट झाल्यावर झोप आली असेल ना त्या दिवशी छान. नाही सर, मला खूप आनंद झाला. ग्रेट मॅडम, ग्रेट. खरंच थँक्यू व्हेरी मच. तुम्ही एवढं दिलखुलासपणे शेअरिंग करता ना, सर्व टीमला एक प्रेरणा मिळते तुमच्यापासून. खूप खूप धन्यवाद तुमचे आणि शुभेच्छा. खूप छान. थँक्यू. शांताराम सरांना इन्व्हाइट करत आहे. वेलकम सर, स्वागत आहे. सर नमस्कार. नमस्कार, नमस्कार. सर माझं नाव शांताराम खाडपे, शेगावरून बोलतोय. बोला बोला. मला विठ्ठल सर, आवाज येते का माझा? येस येस येस, बोला बोला. मला विठ्ठल दोरकर सरांनी मशीन बद्दल माहिती सांगितली होती 6 महिन्या पहिले. 2 महिने वेळ लागला मला समजायला, आणि आज 4 महिने झाले मी मशीन. माझ्या घरामध्ये 3 लोकांना, मला, मिसेसला आणि आईला ऍसिडिटी होती. मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये असतो, रात्री जागरण वगैरे, जेवणाचं शेड्यूल नाही, हायपर ऍसिडिटी व्हायची.
पण बरोबर. आता ते पूर्ण फॅमिलीची बंद झाली. आणि आईला पिट्युटरी ग्लॅन्ड म्हणून एक आजार आहे. नजर पूर्ण 100% गेलेली आहे. बरोबर. जे आपले ब्रेन आणि डोळ्याच्या मध्ये नस असते, रक्तवाहिनी, तिथे गाठ झालेली आहे. तर ते 4 महिन्यामध्ये या पाण्याने मला असं वाटलं काहीतरी होईल म्हणून एक अंदाज पकडला होता, परंतु थोडाफार फरक जाणवला आईला. कारण एक घराचं आपलं दार उघडं आहे की बंद आहे पहिले समजत नव्हतं, पण आता समजते, प्रकाश येते दारातून किंवा दार उघडं आहे असं समजते आईला. क्या बात है. आणि बाकी ऑपरेशन डॉक्टरने सांगितले, पण ते रिस्क होती त्यामुळे ऑपरेशन केलं नाही. दुसऱ्या कोणत्या गोळ्या पण चालू नाहीत. बरोबर. फक्त पाण्यावर विश्वास ठेवला. पण आता आशा आहे काहीतरी त्यातून चांगलं कारण निघेल. सुरुवात झाली त्या गोष्टीला, हे किती मोठी अचिव्हमेंट आहे की दरवाजा उघडा की बंद आहे हे कळत नव्हतं आणि 4 हो. महिन्यामध्ये ते समजायला लागलं. हे अचिव्हमेंट आहे एक प्रकारची. व्हेरी गुड. ते जिथून रक्त वाहत नव्हतं बहुतेक तिथं पाणी गेलं असेल, केंगनचं काहीतरी त्यातून म्हणजे सराव वाढला, रक्त थोडस पुढे सरकलं असेल डोळ्यापर्यंत. बरोबर. त्यामुळे मी आनंदित आहे आणि माझी फॅमिली पण सध्या आनंदात आहे की बा काहीतरी वेगळं घडतंय आपल्या जीवनात. बरोबर. बरोबर. एकदम बरोबर. खूप पीएमपीचे आभार मानतो सर, आणि सर्वात म्हणजे विठ्ठल दोरकर सरांचे आभार की त्यांनी मला सांगितलं, नाहीतर मला हे आतापर्यंत माहितच नव्हतं. बरोबर. गुड. सर धन्यवाद. धन्यवाद शांताराम सर, तुमचे धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला. बघा किती मोठी गोष्ट आहे की आईचे डोळे पूर्ण गेलेले आहेत आणि एवढी जी आता ही रिझल्ट त्यांना दिसत आहेत की आईला दरवाजा उघडला तर समजते, प्रकाश दिसतो, म्हणजे जाणवतो, दिसतो म्हटल्यापेक्षा हे खूप मोठी गोष्ट आहे. ग्रेट. हेमा मॅडम यांना इन्व्हाइट करत आहे मी. वेलकम हेमा मॅडम, स्वागत आहे तुमचं. सर्वांना नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आज मी पाणी पिऊन जवळजवळ 2 वर्षापासून मी पाणी पित आहे हम्म. आणि माझ्यामध्ये बराचसा फरक जाणवला त्यामुळे. आणि कालच माझ्या बहिणीच्या घरी मशीन इन्स्टॉल झालेली आहे. बहुत बढ़िया, बहुत. ती पण एक शिक्षिका आहे आणि खूप ऍक्टिव्ह असते तिनं पण. आणि मग माझ्यातले जे चेंजेस तिला जाणवले, आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे फोर्स किंवा काही न करता ती उत्स्फूर्तपणे action घेतली तिनं. हे मला खूप महत्वाचं वाटतं त्यामध्ये, बरोबर. की बरोबर. कुठल्या प्रकारचा फोर्स किंवा काही न करता मशीन घेणं आणि तिला ते पटणं, हे मला म्हणजे थोडस जास्तच मला तिचं म्हणजे कौतुक करावं वाटतं त्याविषयी, की खरी गोष्ट. उत्स्फूर्तपणे तिनं पुढे ही मशीन घेतलेली आहे. आणि हम्म. मग मला स्वतःला माझ्या बॉडीमध्ये बरेचसे चेंजेस मला जाणवलेले आहेत. पाणी पिताना मला जो ऍक्टिव्हनेस जाणवतो, मी सकाळी 5:45 4:30 उठते, सर्वांचे डब्बे करून. मी एक वर्किंग वुमन आहे, मी टीचर आहे, तर मला सर्व डब्बे करणे किंवा मग ते दिवसभर उभा राहणे हे सगळं मला करावं लागतं. आणि त्यामुळे मग परत एक ऍक्टिव्हनेस जो आहे तो मला याच्यामध्ये जाणवतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ते तर आहे. आणि मला सर्वात महत्वाचं म्हणजे सोरायसिसचा प्रॉब्लेम होता. हम्म. तर मी हॉस्पिटलायझेशन पण मी चालू ठेवलं, म्हणजे गोळ्या वगैरे घेत राहिले आणि पाणी पण पित राहिले. तर त्यामध्ये म्हणजे एक प्रकारचं मला बरंचसं काही त्याच्यामध्ये जाणवलं. म्हणजे काय आहे की ते स्टॉप झालं आणि परत ते नाही उद्भवलेलं आहे अजून. बरोबर. बरोबर. हा, हे एक मोठी अचिव्हमेंट माझ्यासाठी आहे. यस. आणि एक चेहऱ्यावरती ग्लो असेल किंवा मग माझ्या फ्रेंड्स विचारतात, माझ्या वास्तुशांतीला ज्या आलेल्या होत्या, त्या म्हणतात की त्यामध्ये तेव्हा माझ्या डोळ्याच्या खाली सर्कल्स वगैरे होते, आता ते सर्कल्स बरेचसे नाहीसे झालेले आहेत. मग ते म्हणतात की एवढा बदल कस काय? तर मी विचार केल्यानंतर मला एवढंच जाणवतं की हे पाण्यामुळे झालेलं आहे. बरोबर. कारण माझ्या लाईफमध्ये चेंज काय केलं तर मी पाणी चेंज केलेलं आहे. आणि हे पाणी चेंज करून मला बराचसा फायदा झालेला आहे. मी तर खूप दिवसभर ऍक्टिव्ह राहते. म्हणजे शाळेला जाणं, परत मग सगळा अभ्यास घेणे लेकरांचा, सकाळी उठून डब्बे करणे, 4:30 पासून माझा दिवस सुरू होतो. त्या सर्व गोष्टीतून मला म्हणजे एक पॉझिटिव्हनेस याच्यातून दिसलेला आहे. बरोबर. बरोबर. आणि मी माझ्या बहिणीचं अभिनंदन करते की तिनं मशीन घेतली आणि एक नवीन जीवन तिला मिळेल. ऑलरेडी यस. काही हेल्थ प्रॉब्लेम नसताना सुद्धा तिनं ते एक मशीन घेऊन म्हणजे खूप कौतुकास्पद काम केलेलं आहे असं मला वाटतं. एकदम बरोबर. खूप छान. तर हेमा मॅडम, तुमचं पण अभिनंदन की तुमच्या बहिणीनं मशीन घेतली
आणि आणि उत्स्फूर्तपणे हो ना घेतली. 2 वर्षापासून त्यांनी तुम्हाला ऑब्झर्व केलं आणि हो तुम्ही ना हो कुठलाही ना फोर्स त्यांना केला नाही. तर तुमचं आणि हो. तुमच्या बहिणीचं खूप सारं अभिनंदन. आणि आता आणि या बोला. सगळ्या याच्यामध्ये पेन्सिलवार सरांचा सपोर्ट खूप राहिलेला आहे. बरोबर. कधी पण काही डेमोसाठी असेल किंवा कशासाठी पण पेन्सिलवार सर आम्हाला कधीच निराश करत नाहीत. एवढं उत्स्फूर्त त्यांच्याकडे पाहिलं की मग आम्हाला खूप जोमानं काम करावं असं वाटतं या क्षेत्रामध्ये. म्हणजे बरोबर. हेल्थसाठी एकदम बरोबर. याच्यातून जे हेल्थ मिळते ना, ते पाहता मग खूप काम करावं वाटतं याच्यासाठी असं. बरोबर, बरोबर. एकदम बरोबर. धन्यवाद तुम्ही शेअरिंग केल्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा खूप साऱ्या हेमा मॅडम. थँक यू. थँक सर. थँक यू. बघा, बहिणीनं मशीन घेतली तर किती आनंद हेमा मॅडमच्या चेहऱ्यावर आपण बघत होतो आणि हेच TMPचं कल्चर आहे. बाहेर मशिनी विकायचा इंटरेस्ट नाही आपला तेवढा. तो बिझनेस होत राहील. पण आपले नियर डिअर जे केंगन पीत नसतील, आम्ही दोघं भाऊ पाणी प्यायचो, आमची बहीण पाणी नाही प्यायची. दररोज आम्ही चर्चा करायचो. माझ्या बहिणीला सुद्धा मशीन घ्यायला वेळ लागला. त्यांना विचार करावा लागला त्या गोष्टीचा. पण आमचं क्लिअरिंग होतं दोघंही भावाचं आणि एक दिवस बहिणीकडे मशीन लागली. वर्षभरात मी भाऊ, बहीण, साळान साडी सगळ्यांकडे मशीन लावल्या आणि त्यानंतर बिझनेसला सुरुवात केली. तर ती एक पॉवर असते आपल्या पाठीमागं, की आपल्या घरचे सगळे लोक कॅंगन पितात. थँक यू हेमा मॅडम. हर्षाली मॅडमला अनम्यूट करत आहे. हर्षाली सावरकर मॅडम. वेलकम मॅडम, स्वागत. नमस्कार सर. गुड नमस्कार. मॉर्निंग वन अँड ऑल. माझे सुद्धा अनएक्सपेक्टेड RTGS झालेले आहेत मागच्या महिन्यात. मामी आहेत चांदूर बाजारच्या. छान रिझल्ट आहेत त्यांचे. मायग्रेन होता म्हणजे बऱ्यापैकी आहे. आता ती स्वतःच मला सांगते मी बबलवाला घेते आहे. बबल नाही आले तर पाणी नाही घेत. मुलींना सकाळी उठून स्वतः केस वगैरे वॉश करून देते. तिच्या मुली सुद्धा इव्हन TDS वगैरे चेक करतात व मला सांगतात की एवढ्या TDSचं पाणी असं तसं वगैरे. हळद वगैरे ते लोकांना दाखवतात. एवढ्या लहान मुली आहेत त्या. 13 आणि 16 वर्षाची मुलगी आहे. ते स्वतः दाखवतात हळद वगैरे टाकून. त्याचा मला खूप आनंद आहे. नंतर एक आणखी अनएक्सपेक्टेड RTGS म्हणजे माझी लहान दिराणी. अनएक्सपेक्टेड होतं बट झालं आणि ती स्वतः आता सगळ्यांना पाणी देते. बहुत बढिया. आणि एक मॅडम आहे पोलीस डिपार्टमेंटच्या मिसेस अर्धापूरकर. त्यांना सुद्धा मी अप्रिशिएट करते. त्यांना सुद्धा थकवा जाणवायचा. त्यांची जीवनशैली पोलीस डिपार्टमेंटची आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर खरंच ही टेक्नॉलॉजी खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणते. आय रिअली अप्रिशिएट ग्रेटफुल टू द बरोबर. टीम माय पॉसिबिलिटीज ऑर्गनायझेशन अँड एनर्जिक फॅमिली अँड एव्हरीवन. थँक्यू सर. बहुत बढिया, बहुत बढिया. थँक यू हर्षाली मॅडम, की तुम्ही एवढं कॉन्ट्रीब्यूट करत आहात लोकांच्या जीवनामध्ये आणि कन्सिस्टन्सीनं लोकांपर्यंत पोहोचत आहात. त्याचे परिणाम आपल्याला आता दिसायला लागलेले आहेत. थँक यू व्हेरी मच आणि शुभेच्छा तुम्हाला. वैशाली मॅडम, वेलकम. बोला. आता मम्माने जेव्हा फाईल घेतली ना सर रिटर्न माझ्याकडून, तर मम्मा मला सांगते की रिपोर्ट बघितल्यानंतर त्यांचे डॉक्टर बोलले मम्माला की मावशी तुमचे रिपोर्ट खूप छान आलेत आणि तुम्ही काही दुसरी मेडिसिन परत घेताय का ह्या माझ्या मेडिसिन सोबत. तर मम्माने त्यांना एक आन्सर दिलं की तुमच्या हॉस्पिटलमध्ये जे पाणी पितो आम्ही आल्यावर इथं, तर ते मशीन माझ्या मुलीने घरी लावलंय. हो. तर ते डॉक्टर इतके शॉक होते की तुमच्या घरी पण मशीन आहे का? कारण केंगन वॉटर तिथे जळगावला त्या डॉक्टरनी लावलंय. आणि मग त्या डॉक्टरांनी सगळ्यांना रेकमेंड केलं. सांगितलं की ह्या मावशीची एक मुलगी आहे, तिच्याशी भेटा, कॉल करा, विचारा आणि बघा मावशीचे रिपोर्ट किती छान आलेत. माझी मम्मा सगळ्यांना माझा फोन नंबर देऊन आली की माझ्या मुलीला कॉल करा आणि बहुत विचारा. बहुत. कारण डायलिसिसचे पेशंट जास्त असतात तिथं. हम्म. त्याच्यामुळे 1-2 मी आता पुण्याला होते 8 दिवस. सर मी लँडमार्क करून आली आता जस्ट. क्या बात है, क्या बात है. हो. अभिनंदन. Very नेमकं असं झालं की मी तिला लँडमार्कला आणि मला बरेच कॉल येऊन गेले. आता कालच मी घरी आले आणि आता कॉल बॅक करेल सर्वांना. बहुत. पण हां, ते खूप छान वाटलं की डॉक्टर पण शॉक होते आणि डॉक्टरने विचारलं तर मम्माने एकदम कॉन्फिडंटली की आम्ही केंगन वॉटर पितो. म्हणजे तो जो हॅपीनेस आहे ना, तो म्हणजे शब्दात नाही सांगता येत. खूप छान. ग्रेट मॅडम, ग्रेट. थँक थँक यू. यू सर. आणि थँक यू. अभिनंदन तुमचं लँडमार्कसाठी पण एक नवीन जीवनाला तुम्ही सुरुवात केलेली आहे. विजय भोरे सर, वेलकम. स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. नमस्कार विजय सर, वेलकम.
मला 1 वर्ष पूर्ण झालं डिव्हाइस लावायसाठी. व्हेरी गुड. आणि मला सुरुवातीला 16 गोळ्या बायपास झाल्यामुळे सुरू होत्या. मी 3 महिन्यांनी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांनी जेव्हा माझे रिपोर्ट बघितले, तेव्हा डॉक्टरांनी विचारलं, की "सर, तुम्ही माझ्या औषधाव्यतिरिक्त काय घेता?" हम्म. जर औषध एवढं प्रभावी नाही आहे, मी 6,000 पेशंटवर ही शस्त्रक्रिया केलेली आहे. हम्म. म्हटलं, "सर, मी केंगन वॉटर घेतोय." म्हणे, "काय आहे ते केंगन वॉटर?" हम्म. योगायोगानं माझे गुरु ते दुतोंडे सर सोबत होते. मग त्यांनी ते लिंक वगैरे टाकली सरांना. एवढे पेशंट असतानाही सरांनी आतमध्ये कोणाला घेतलं नाही आणि ते पूर्ण त्यांनी पाहिलं. त्यांनी शब्द दिला, ते म्हणे, "सर, हे माझ्याकडे कसं आलं नाही हे मी विचार करतोय." बरोबर. कारण हे जे वॉटर आहे म्हणे जगातलं पहिलं पाणी आहे म्हणे. बरोबर. कारण एवढं पॉवरफुल पाणी आहे म्हणे आणि त्याच्यामुळे तुमचे एवढे रिझल्ट आहेत. तर सर माझ्या 12 गोळ्या ॲट अ टाईम बंद झाल्या. क्या बात है सर. आज मला दिवसाच्या फक्त 4च गोळ्या आहेत. पूर्वी माझ्या स्किनचा मला प्रॉब्लेम होता. खूप मला 40 वर्षापासून खाज होती सर. ती 100% नील झालेली आहे, 100%. ग्रेट. आणि माझा विषय एवढा महत्वाचा आहे, की मी खूप म्हणजे धावपळ करतो. हम्म. मी एका जागी कधीच नाही. आजही नाही, पूर्वी नव्हतो. पण पूर्वीला मला घरी आल्यानंतर सकाळी उठल्यावर खूप त्रास व्हायचा. बॉडी पेन व्हायचं मला. हम्म. तो 1% ही पेन नाहीये मला, 1%. बहुत पॉवरफुल. सर तुम्ही यकीन करणार नाही, मी 18 तास कंटिन्यू वर्क करतो उभं राहून. बरोबर. पण माझं बॉडीला कुठंच पेन होत नाही. माझे जे मित्र आहेत, वाघ सर माझ्याकडून पाणी न्यायचे. त्यांना नीचं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी. 4 लाख रुपये खर्च सांगितला होता. मी म्हटलं, "सर तुम्ही ऑपरेशन करा, पण 8 दिवस माझ्याकडनं पाणी घेऊन जा, तुम्हाला वेळ आहे तर." हम्म. आणि सर 3-4 दिवस ते बिलकुल लंगडतच घरी आले. पाणी घेऊन गेले आणि 6 ते 7 दिवसानं त्यांना एक थोडाफार रिझल्ट आला चांगला. आणि त्यांच्या मिसेसला पण कॅन्सरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते पण पाणी पित होत्या. 10 लिटर पाणी न्यायचे ते रोज. कारण घर जवळ असल्यामुळे. आज 8 दिवसानंतर त्यांनी माझ्या घरी पैसे आणून दिले आणि सांगितलं, की तुम्ही आजच करा ते आणि आम्हाला बोलवा. 8 दिवसात ते आलं पाहिजे. बरोबर. सर त्यांचं ऑपरेशन कॅन्सल झालं सर. क्या बात है. म्हणजे आजही वाघ सर आहेत जॉईंट. त्यांना दवाखान्यात जाण्याची गरज पडली नाही सर. बहुत पॉवरफुल सर, बहुत पॉवरफुल. ते रिझल्ट या पाण्यामुळे होतात. आणि तुम्ही जर सांगितलं, की मी माझ्या फॅमिलीला आधी दिलं. सर एका महिन्यात मिसेसला नी जॉईंटचा एवढा प्रॉब्लेम होता, की खूप त्रास होता. 1-1.5 लाख रुपये खर्च केले पण कुठंच जमलं नाही. पण 13व्या दिवसापासून रिझल्ट सुरू झाले. आज घरातल्या बाया सुद्धा मॅडमनी बंद केल्या आहेत. क्या बात है. म्हणजे मॅडम सर्व्हिसला आहेत. सर्व्हिसला असून त्या म्हणतात लेडीज मागे फिरावंच लागतं. ते आता काही आवश्यकता नाही. आता मी पॉवरफुल झाली आहे एकदम. बहुत बढ़िया. एवढे जबरदस्त रिझल्ट आहेत सर. मी मुलाला दिलं एका महिन्यानी आणि त्याच महिन्यात मुलीला पण दिलं. बहुत बढ़िया. दोघांना गिफ्ट दिले सर मी. मी ग्रेट. म्हटलं जीवनामध्ये याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला. बहुत आपल्याकडे पैसे आहेत तर आपण त्याचा उपयोग चांगल्यासाठी घेतला पाहिजे. म्हणून मी लगेच निर्णय घेतले आणि मुलाला आणि मुलीला ते गिफ्ट देऊन टाकलं सर. आणि बहुत त्या एवढे आनंदी आहेत त्याच्यामुळे. खूप आनंदी आहेत सर ते. ग्रेट विजय सर, ग्रेट. आणि माझे गुरु दुतोंडे सर, ज्ञानेश्वरजी दोरकर सर आणि विठ्ठलजी दोरकर सर हे माझे गुरु आहेत. त्यांना मनापासून नमस्कार. माझ्या जीवनात तुम्ही ह्या गोष्टी घडून आणल्या त्या या फक्त केंगन वॉटरमुळेच घडल्या सर. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. ओके सर, थँक्यू थँक्यू. व्हेरी मच विजय सर. तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढं छान शेअरिंग केलं. आणि खरंच हे कल्चरच आहे TMPचं, की मुलाला आणि मुलीला मशीन गिफ्ट केली. आपल्या टीममध्ये असे अनेक एक्झाम्पल आहेत की ज्यांनी मुलांना मुलींना मशीन गिफ्ट केल्या. तर हे खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू विजय सर. अमोल बेले सरांना अनम्यूट करत आहे मी. अमोल सर वेलकम, स्वागत आहे. थँक्यू सर. वेलकम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. अमोल वेले, राहणार छत्तीसगड. भिलाईच्या जवळ आहे माझं दलिकागड नावाचं छोटंसं गाव. मागच्या महिन्यात 16 तारखेला आमच्याकडे मशीन इन्स्टॉल झाली. तेव्हापासून आम्ही त्याचं पाणी घेत आहे विथ फॅमिली. तर आम्हाला भरपूर छान रिझल्ट दिसणं सुरू झालं.
फारसे नाही, पण भरपूर आता चेंजेस काही ना काही दिसत आहेत. हम्म. त्याच्यासाठी डॉक्टर प्रमिला मॅडम यांनी मला रेफर केलं आणि शेंडे सर आणि दोरकर सर यांचे खूप आभार मानतो. आणि पुढे जे रिझल्ट दिसतील ते पण मी नेक्स्ट मीटिंग मध्ये शेअर करणार. व्हेरी गुड. थँक्यू अमोल सर, थँक्यू व्हेरी मच. ऑपरेटेड पेशंट आहे आणि मी एक अनुभव घेत आहे की जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स होते जे ठीक नव्हते होत 2-2.5 वर्षांपासून पोस्ट सर्जरी. These diseases are now healing well and I am feeling better. Internal feeling is very good while बहुत taking. बहुत पॉवरफुल. तर अमोल Thank you, sir. सर कॅन्सर ट्रीटेड पेशंट आहेत. मीच त्यांच्याकडे गेलो होतो छत्तीसगडमध्ये, भिलाईच्या जवळ सर राहतात, जॉबमध्ये आहेत. आणि एवढा छान त्यांनी निर्णय घेतला. रिकरन्सची भीती कॅन्सर पेशंटला नेहमी राहते आणि चांगले क्वालिफाईड पर्सनॅलिटी आहे, त्यांनी पूर्ण अभ्यास केला त्या गोष्टीचा आणि आता त्यांना चांगलं फील होत आहे कॅंगन वॉटर पिऊन. म्हणजे 1 महिना व्हायचा आहे अजून सरांना. ग्रेट दोन्ही सर फिलिंग आहे, कारण पुस्तक जे दिले तुम्ही ते हो. पण वाचले माझे. त्याच्यामध्ये जे दिसतात आणि जे मी फील करतो ते यस, ऑलमोस्ट आहे. त्याच्यामुळे एक वेगळी फिलिंग आहे त्याची. बहुत बढिया अमोल सर. थँक्यू सर, खूप थँक्यू आणि शुभेच्छा. संगीता मॅडमला अनम्यूट करत आहे. वेलकम, स्वागत आहे मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. मशीन बसवून जवळपास 1-1.5 महिना झालेला आहे. 1.5-2 महिने होत आहे. आणि मी आधी वेडनेसडे चॅटमध्ये शेअरिंग केलेलं आहे सर की आमच्या घरी मशीन घेण्यासाठी विरोध होता. म्हणजे विरोध म्हणजे असं काही हे नव्हतं, पण मशीन महाग आहे, खूप महाग आहे. त्यामुळे मग मशीन नाही घ्यायची. आणि माझ्या दिराणीला शुगर आहे, मला थायरॉइड आहे आणि माझ्या मुलाचा असा प्रॉब्लेम होता, त्याला टेम्परेचर आलं की त्याचे पायच काम देत नव्हते. तर मग हेल्थ इश्यू बरेचसे होते आणि दीपक भाऊंवर विश्वास होता. दीपक भाऊंनी रेफर केली होती मशीन. तर म्हटलं हे सांगतील तर काही वाईट तर आपल्याला देतीलच नाही. म्हणून आम्ही कधी कुठून पाणी आणलं नाही. फक्त अमर सरांनी जो डेमो दिला तो डेमो पाहूनच आम्ही मशीन घ्यायचा निर्णय घेतला. पाणी आणलं नाही, रिझल्ट पाहिले नाही, काहीच नाही. यांनी सांगितलं, या लोकांवर विश्वास ठेवून आम्ही मशीन घेतली. तर त्याचे रिझल्ट असे आहे सर, जे लोक नाही म्हणत होते मशीन घ्यायला त्यांना जास्त रिझल्ट आहेत. आम्हाला अजून तर काही आले नाही. म्हणजे आले नाही म्हणजे कदाचित आम्ही ऑब्झर्व केले नसेल. मी अजून काही थायरॉइड म्हणजे चेक केलं नाही, तिनेही शुगर चेक केली नाही. पण माझ्या मिस्टरांना एवढा प्रचंड खोकला होता की म्हणजे आमचे भांडणं व्हायचे की तुम्ही जा दुसऱ्या खोलीत, नाही तर मी तरी जाते दुसऱ्या खोलीत, मला झोप पाहिजे. म्हणजे रात्रभर एक त्यांना उबळ आली खोकल्याची की 5-10 मिनिट ते कंटिन्यू खोकलत राहायचे. तर नेरकर सर जेव्हा मशीन इन्स्टॉल करायला आले तर त्यांनी हळदीचा डेमो तर पहिलेच झालेला होता, पण नेरकर सरांनी परत करून दाखवला की म्हणे हे म्हटलं सर आम्ही पाहिलेलं आहे, पण तरी त्यांनी दाखवलं करून आणि यांना म्हणे की पिऊन टाका सर, पिऊ शकता म्हणे तुम्ही हे पाणी. आणि त्या दिवशी माहितीये का सर, ते शांत झोपले, खोकलले नाही अजिबात. क्या बात आहे. म्हणजे त्यांची इच्छा नव्हती, ते कधी हळदीचं दूधही पित नव्हते. पण आता हा नवीन माणूस आहे, या माणसाला नाही कसं म्हणायचं, तर ते पाणी पिऊन टाकलं त्यांनी आणि ते झोपले शांत त्या दिवशी. पण ऍप्रिसिएशन दिलं नाही पाण्यामुळे झालं म्हणून. पण मग मी काय करायला लागली, रोज त्यांना हळदीचंच पाणी देते. तर त्यांना एकही गोळी न घेता बसलेला आहे. व्हेरी गुड. आता सध्या आहे, आता ते खोकला आणि सर्दी जुळे भावंडच आहेत, तर सर्दी कमी होईल. एकही गोळी न. खूप मोठी गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की 8-1 दिवसाच्या आधी माझ्या नणदबाई आलेल्या होत्या. इथे लग्न होतं त्यांना. तर मग त्यांच्यासोबत एक लेडीज पण होत्या. त्या बाया एक किचन मध्ये येऊन बसल्या, माणसं हॉलमध्ये होते. तर मग मी त्यांना दाखवून राहिले की ताई ही अशी अशी मशीन घेतलेली आहे. तर त्या सोबतच्या ज्या मॅडम होत्या त्यांनी पण विचारलं की हे अल्कलाईन वॉटर आहे का म्हणे. म्हटलं हो. आणि मग त्या काय म्हणतात, म्हणूनच म्हणे तुमच्या सगळ्याच्या चेहऱ्यावर ग्लो दिसून राहिला का म्हणे. म्हणजे आम्हाला तर हे गोष्ट लक्षात नाही आली, पण त्या म्हणजे त्यांनी खूप दिवसानंतर पाहिल्यानंतर म्हटलं आम्ही सर ब्युटी वॉटर चेहऱ्यावर मारणं आमचं होत नाही, फक्त जे आउटलेटचं जे हे निघते ब्युटी वॉटर जे निघते
त्याने फक्त आम्ही अंघोळ करतो, म्हणजे दिवसभर आम्ही चेहऱ्यावर पाणी मारत नाही. तर तेवढ्याच याचा हा एवढा रिझल्ट आहे. अंघोळ प्रत्येक जण करतो त्या पाण्याने अंघोळ, जे उरलेलं जे पाणी असते ते. बरोबर बरोबर. आणि माझ्या मुलाचा हा त्रास होता की तो झोपीतून उठायचा, पाय दुखते मम्मी, पाय दुखते मम्मी, मला तेल लावून दे, मला मलम लावून दे, पाय दाबून दे, रडत रडत उठायचा. तर ही गोष्ट मी ऑब्झर्व नव्हती केली, पण मी आता विचार केला असा की म्हणजे आपल्याला काय काय रिझल्ट आलेले आहे, आपण ऑब्झर्व नाही केलं. तर तो या 1-1.5 महिन्यात उठलेला नाहीये झोपीतून. म्हणजे असं रडत रडत खेळतो, दिवसभर खेळतो, त्यामुळे मग त्याला काय त्रास होता काय नाही तो त्याचं त्याला माहित. आम्ही त्याचा खूप दवाखाना केला, पण त्याचे पाय काही बसत नव्हते. तर या 1-1.5 महिन्यात तो उठलेला नाही. ही गोष्ट मला आता अशा प्रकारे 1.5 महिन्यातच आम्हाला मशीनचे रिझल्ट आलेले आहेत सर. खूप छान मॅडम, खूप छान. येस बहुत सर. बढिया. म्हणजे आपण जो निर्णय घेतलेला आहे मशीन घेण्याचा दीपकवर विश्वास ठेवून, तर हो आता हो. असं वाटत असेल की किती मोठा निर्णय घेतला आपण आपल्या लाईफसाठी हा. खूप छान येस. सांगितलं मॅडम. थँक्यू व्हेरी मच आणि शुभेच्छा तुम्हाला अजून. भूमिका मॅडमला अनम्यूट करत आहे. वेलकम भूमिका मॅडम आणि अभिनंदन, तुमचं लँडमार्क ग्रॅज्युएट झाल्यात तुम्ही आता. थँक्यू सर. आणि वेलकम. तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. जेव्हा जेव्हा मी तुम्हाला पाहायची, अमरदादाला पाहायची, तेव्हा मला तुमच्या चेहऱ्यावरचं जे एक्सप्रेशन होतं ते पाहून मला प्रश्न पडायचा की इतके प्रसन्न चेहरे का बरं. परंतु त्या व्हॅल्यू मी आता त्या लँडमार्क मधून घेऊन आली की खरोखरच पीस ऑफ माइंडचं आपल्या जीवनामध्ये किती आवश्यकता आहे. ज्या व्यक्तीजवळ जर पीस ऑफ माइंड असेल, त्याचा चेहरा त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न राहील, हे मी 100% गॅरंटी देतो. व्हेरी गुड. आणि मी तिथून प्रत्येक व्हॅल्यूज घेऊन आली सर. बहुत खरंच बढिया. आपलं जीवन खूप अमेझिंग आहे, परंतु ते आतापर्यंत आपल्याला जगताच आलं नाही. मला तिथं फक्त अनुभवायचं होतं. कोणत्या कंप्लेंट मला तिथं घेऊन जायच्या नव्हत्या, परंतु मला तिथं गेल्यावर खरोखर की आपल्या जीवनामध्ये कुठेतरी कमतरता आहे आणि त्या कमतरता विशेष करून मी ते लँडमार्क माझ्या मुलांसाठी कसं कामी येईल बा, याच्यासाठी ते लँडमार्कचं मी रजिस्ट्रेशन केलं होतं की भविष्यात आपली संस्कृती पोरांनी जपली पाहिजे, संस्कार आपल्या पोरांनी जपले पाहिजे. मशीनवर विश्वास हे खूप सारं सांगण्यात नाही, ज्याला त्याच्यामधलं महत्व कळलं तो सहज डिसिजन घेतो. आणि आपल्या ममताताईचा रिझल्ट आपण डोळ्यांनी पाहतच आहे की किती त्यांना म्हणजे अमेझिंग, आणि त्यांचे ब्लेसिंगच जवळपास या सगळ्या डिस्ट्रीब्युटरचे ब्लेसिंगच आपल्याला पुढे नेत आहे. हे मला कळलं सर यामधलं तात्पर्य, की बरोबर. खरोखरच आपल्यासाठी बिझनेस पेक्षा ब्लेसिंग खूप महत्वाचे आहे. आणि रविवारी सुद्धा आता माझे डेमो मीच देते सर. क्या मी बात. आजपर्यंत डेमो द्यायची नाही. आणि मला बरेच जण म्हणतात की तुम्ही टीचर आहे, परंतु पहा आज माझा जवळपास रात्रीपासूनचा प्रवास होता. अजूनही मी म्हणजे आराम नाही केला. तिकडनं आल्याबरोबर मी घरचे कामं केले, परंतु मला कुठल्याच प्रकारचा थकवा नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि म्हणजे कसं आतापर्यंत जे मेंदू आपल्या माइंड मध्ये जे चालत होतं त्याच्यामुळे आपण आजारी पडतो, हे मला त्या लँडमार्क मध्ये कळलं की आपण आजारी नसतो, आपलं माइंड आपल्याला थकवते. मला खरंच माझंही कौतुक वाटते आणि मी माझ्या मिस्टरांचं सुद्धा लँडमार्क करणार आहे. मला तो विषय खूप पटला तिथला. आणि त्या पराग सरांमध्ये मी तुम्हाला पाहिजे सर, की असं वाटत होतं की आमचे डोरकर सरच इथे आमचं लँडमार्क करत आहे का. खरोखर सर असं वाटत होतं, जणू काही असं वाटतं की डोरकर सरच आहे का. बरोबर. आणि खूप व्हॅल्यू मिळाल्या सर. तुमचे, वैशाली ताईचे, अमरदादाचे, माझ्या फॅमिलीचे खूप खूप आभारी आहे. आता तुम्ही थँक्यू त्या सर. त्या भूमिका मॅडम नाहीच आहे, तुम्ही ज्या शुक्रवारी सकाळी फोरमला बसल्या होत्या. नाही. एकदम बरोबर. आता तुम्ही त्या जीवनात परत जाऊच शकत नाही. हो सर. ग्रेट ग्रेट. खरंच मॅडम तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीस. थँक्यू व्हेरी मच. खूप छान. भूमिका मॅडम आणि वैशाली मॅडम 2 नवीन लँडमार्क ग्रॅज्युएट टीएमपीला मिळालेले आहेत. आता 5, 6, 7, 3 दिवस फोरम झालं पुण्यामध्ये. तर बहुत बढिया. खूप छान वाटते मला तुमच्या सर्वांसोबत झूम मीटिंग करताना प्रत्येक बुधवारी. आज 241वा बुधवार, म्हणजे काही लहान गोष्ट नाही आहे. कन्सिस्टन्सी आपली शेवटची कोर व्हॅल्यू आहे. हा बेस आहे सगळ्या जीवनाचा, कन्सिस्टन्सी. आणि ती कन्सिस्टन्सी आपण सगळे शो करत आहात.
खरंच तुमचं सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. लोकेश सर, वेलकम, स्वागत आहे. बोलिए सर. थैंक यू सो मच सर. वेलकम. आज का वेनसडे चैट पूरा पावर भर देता है सर. यस यस. और इस वेनसडे चैट का बहुत बेसब्री से इंतजार रहता है कि यस. नए नए शेयरिंग होते हैं, नए नए रिजल्ट्स पता चलते हैं. तो टीएमपी में जुड़े सभी लोगों का बहुत बहुत स्वागत है. जो नए लोग हैं, अभिनंदन है कि आपके जीवन में हेल्थ का ट्रांसफॉर्मेशन कांगेन वाटर मेडिकल डिवाइस के माध्यम से होने जा रहा है. और आपने जो डिसीजन लिया है, एक डिसीजन आपके फैमिली में और आपके मित्र परिवार में, न जाने कितने सारे लोगों के हेल्थ एरिया में इम्पैक्ट करने वाला है जो डिसीजन आपने लिया है आज. सही बात. क्योंकि जब हम एक मशीन लेते हैं तो हम एक रोल मॉडल बन जाते हैं बाकी लोगों के लिए, सही बात है. आसपास के लोगों के लिए, और उनके वाई क्लियर होते हैं जब हम मशीन लेते हैं. तो एक व्यक्ति अगर मशीन लेता है तो उसके आसपास के कितने सारे लोगों को फायदा भी होता है, क्योंकि उस व्यक्ति के पास कैंगन की वर्ल्ड क्लास टेक्नोलॉजी, हेल्दीएस्ट पानी की इंफॉर्मेशन पहुंचती है अगर मैं मशीन लेता हूं. सही बात है. तो एक मशीन लेके हमें तो एंटीऑक्सीडेंट मिलने ही वाला है, इसमें कोई शक नहीं. पर समाज के लिए भी बहुत बड़ा काम हमारे हाथ से होने वाला है, हो रहा है, और एक मिशन को हम आगे बढ़ाते जा रहे हैं. बहुत बहुत अच्छा लगता है सर जब ये रिजल्ट्स हम सुनते हैं. और कुछ गेस्ट भी है हमारे साथ. तो नए लोग जो है उनको मैं बोलना चाहूंगा, जो हमारे गेस्ट है, जो रुके हुए लोग हैं, किनारे पे खड़े लोग हैं, तो हेल्थ इज वेटिंग. आपके बस दरवाजे पे दस्तक दे रही है हेल्थ. और जितने भी शेयरिंग हुए हैं आज, जितने भी पावरफुल शेयरिंग हुए हैं, उसमें से एक ही चीज दिखती है जो मैंने लिया, कि पैसा बड़ा नहीं है, आप बड़े हैं. बहुत से. और जब हम पॉसिबिलिटी में खड़े रहते हैं तो रास्ते अपने आप निकल ही जाते हैं. तो टीएमपी का बहुत बहुत ग्रेटिट्यूड है सर. यूनिवर्स के बहुत 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 आभार कि टीएमपी के माध्यम से आज हम लोगों के जीवन में ट्रांसफॉर्मेशन को एक पहुंचा रहे हैं, और ये दीप जलते रहेंगे. थैंक यू सो मच आपका भी, और टीएमपी का भी. थैंक यू. थैंक यू लोकेश सर. थैंक यू वेरी मच. बहुत बढ़िया शेयरिंग किया है आपने. थैंक यू.